अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष समितीचे पोलीस आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले। अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या मुद्द्यावर तीव्र विरोध व्यक्त करत एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात व सरकारवाडा पोलीस ठाण्यात निवेदन दाखल केलंय। किरण कुमार चव्हाण उपायुक्त यांची भेट समितीचे पदाधिकारी आणि माननीय समितीचे अध्यक्ष प्रकाशजी पगारे यांच्यासह भेट घेतली आहे। समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे की उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे अनुसूचित जातींतील एकता भंग होईल आणि संपूर्ण समाजाच्या हक्कांवर गदा येईल। समितीने निदर्शनास आणलं की या प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि आंदोलने सुरू असतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतेच्या तत्त्वज्ञानाचा आदर राखत आरक्षणाची एकात्मता कायम ठेवण्याची मागणी केली। उपवर्गीकरण प्रक्रियेला कायद्याच्या चौकटीत राहून विरोध करण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यातील एससी समाजाच्या विविध संघटनांचा या समितीला पाठिंबा आहे। प्रकाश पगारे, माजी न्यायाधीश अनिल वैद्य, प्रवीण गांगुर्डे, डॉक्टर अनिल गांगुर्डे, अरुण दोंदे, किशोर गांगुर्डे, कैलास तेलोरे, एकनाथ मोरे, सनीभाई रोकडे, लक्ष्मी ताठे, कांचन जाधव, मिलिंद हाटे, शिलाताई जाधव आदी प्रमुख कार्यकर्ते समितीने पोलिसांकडे सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची विनंती केली आहे, जेणेकरून शांततेत आंदोलन करता येईल। निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे सह फरीदा शेख ओझर।